नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना कालपासून मेल यायला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, रात्रीपासून. तर त्यांना अजूनही प्रेफरन्स निवडीसाठी एक मेलला रिप्लाय देण्यासाठी जो आहे तो मेल आलेला आहे. तर त्यांना कोणत्या फॉर्मॅटमध्ये रिप्लाय करायचा आणि कशाप्रकारे रिप्लाय करायचा, तर याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. ठीक आहे. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ठीक आहे. तर प्रथम पसंतीक्रम संस्थेने केलेली निवडीचे प्रत्युत्तर खालील ईमेल ID वर कळवण्याबाबत. तर आता जे तुम्हाला ईमेल ID आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, हेल्प डेस्कची CPTET TRTI @gmail.com अशी ते मेल ID आहे. यावर तुम्हाला सिम्पली मेल करावं लागेल की जी संस्था तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी म्हणून पाहिजे. ठीक आहे. आता हे एक नोटीस आहे, ते आपण वाचून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण योजनेसाठी संस्था विकल्प निवड प्रेफरन्स सिलेक्शन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. विकल्प निवड पोर्टलवर आपले प्रथम संस्था पसंतीक्रम नोंदवला असला तरी म्हणजे जी तुम्हाला संस्था फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही निवडली आहे तुमच्या प्रेफरन्स स्लिपवर असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते सेम ती अकॅडमी तुम्ही चूज करा. आणि कारण ती तुम्हाला अकॅडमी पाहिजे तर ते फर्स्ट प्रायोरिटी म्हणून तुम्ही सांगू शकता. फर्स्ट प्रायोरिटी ज्या अकॅडमीला तुम्हाला द्यायची आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि ईमेल ID वर मेल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, रिप्लाय करायचा आहे. आता कशाप्रकारे रिप्लाय करायचा, तर सिम्पली याचा फॉर्मॅट जो आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवून देतो. सेम तुम्ही तिथून कॉपी करा आणि पेस्ट नका करू. कॉपी करून पेस्ट नका करू. तिथे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या संस्था आहे तुम्हाला 1 ते 4 पर्यंत तुम्ही संस्था द्या. कारण एखादी जी अकॅडमी आहे, फॉर एक्झाम्पल आपली इन्फिनिटी किंवा इग्नाईटसारखी अकॅडमी आहे, तिथे 4-5 हजार विद्यार्थी किंवा 10,000 8,000 विद्यार्थ्यांनी जर प्रेफरन्स दिले तर एकटी अकॅडमी एवढ्या ठिकाणी एवढ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो, TRTIना मेल करताना तुम्ही 1, 2, 3, 4 अशा तुम्ही प्रेफरन्स तुमच्या पसंतीनुसार सांगू शकता. ज्या सिटीत तुम्हाला पाहिजे ती सिटीसुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करा. ठीक आहे. आणि रिप्लाय करून द्या. रिप्लाय करायची स्टेप बाय स्टेप माहितीचा जो स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ आहे तो मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून तुम्हाला देऊन देईन. जर तुम्हाला अशा प्रकारचा मेल आलेला नसेल तर सिम्पली तुम्ही ईमेल बॉक्स ओपन करा तुमचा आणि स्पॅम फोल्डरमध्ये चेक करा, तुम्हाला मेल दिसून जाईल. जरी मेल आलेला नसेल विद्यार्थी मित्रांनो, तरी मी हेल्प डेस्कची जी लिंक आहे, ज्यांना पसंतीक्रमसाठी मेल आलेला आहे विद्यार्थ्यांना TRTIच्या पोलीस भरती करणाऱ्यांना, तो जो मेल आहे त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवून देईन. त्यावर क्लिक करून तुम्ही रिप्लाय करू शकता. ओके. कोणतीही अडचण डाऊट्स असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, व्हॉट्सअपवर विचारा. मी तुमच्यासाठी 24/7 रेडी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची हेल्प करायला. ओके. आता विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते की सर आम्हाला जो मेल आलेला आहे त्याला रिप्लाय करावाच लागतो का, कारण अकॅडमी प्रेफरन्स तर आम्ही दिलेला आहे. आता कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संस्थेची लिमिट झाली 4,000 5,000, तर एवढं प्रशिक्षण एखाद्या संस्थेत देणं हे तसं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या नंबरची, तिसऱ्या नंबरची, चौथ्या नंबरची अकॅडमी जर अलॉट झाली तर तुम्ही तिथं नाराज होऊन जासाल की सर आम्ही नागपूरचे विद्यार्थी आहे, आम्ही भंडाऱ्याची एखादी अकॅडमी निवडली होती परंतु तिथं मला प्रशिक्षण नाही घ्यायचं आहे, मला प्रेफरन्स नंबर फर्स्ट किंवा सेकंडमध्ये प्रशिक्षण घ्यायचं होतं. तर त्यासाठी तुम्हाला तो मेल आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. TRTI ही संस्था तुमच्या हितासाठी स्थापन झालेली आहे त्यांची. तर तुम्हाला ते हेल्प करण्यासाठीच त्यांनी तुम्हाला मेल केलेला आहे की तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या संस्थेत प्रशिक्षण घ्यायला आवडेल. तर तुम्ही बिंदास निवडावी अशी संस्था म्हणजे इन्फिनिटी अकॅडमी नाशिक आणि पुणे. जर तुम्हाला सिद्धार्थ करिअर अकॅडमी नागपूरला प्रशिक्षण करायचं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्ही या व्यतिरिक्त अदर कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी असाल, फॉर एक्झाम्पल अमरावतीचे असाल तर एक्झिट अकॅडमी, अहिल्यानगरचे असाल तर रावी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड आहे तिथे. ठीक आहे. इग्नाईट अकॅडमीसारखी अकॅडमी आहे पुणेला. तर अशा प्रकारच्या संस्था तुम्ही याच्याबद्दल विचारपूर्वक निर्णय करून तुम्ही यांसारख्या संस्थांना फर्स्ट प्रेफरन्स आहे म्हणून देऊ शकता, किंवा तुम्ही जी संस्था निवडलेली आहे त्याला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स द्या. TRTIनं नोटीसमध्ये सांगितलं होतं की आम्ही डेट इन्क्रीज करणार नाही. 29 तारीख लास्ट डेट आहे. जर तुम्ही अजूनही प्रेफरन्स फॉर्म फिलअप केलेला नसेल तर तुम्ही आताच प्रेफरन्स फॉर्म फिलअप करून घ्या विद्यार्थी मित्र. करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खूप जास्त प्रमाणात आहे. जवळपास 17,000ची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या क्वेरीज आणि वेगवेगळे डाऊट्स असतात. तर त्यांना नाही माहीत की आम्ही 300व्या नंबरवर वेटिंगवर आहे, 200व्या नंबरवर वेटिंगवर आहे, तर आमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहे का. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहे. कारण TRTIच्या पोलीस भरती करणारे जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहे, ज्यांनी ही एक्झाम क्वालिफाय केलेली आहे, तर त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लास्ट डेटपर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त प्रेफरन्स देऊन द्या. बाकीच्या तुमच्या कोणत्याही क्वेरीज असतील तर ते आपण नंतर पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, परंतु ॲटलिस्ट तुम्ही प्रेफरन्स तरी देऊन द्या. ठीक आहे. जर तुम्ही 200व्या नंबरवर असेल किंवा 500व्या नंबरवर वेटिंगवर असला तरीसुद्धा तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म हा फिलअप करता येतो. सिम्पली 5 ते 10 मिनटाचं काम आहे. तुम्ही प्रेफरन्स फॉर्म फिलअप करून घ्या विद्यार्थी मित्रांनो.
आणि तुम्ही नागपूरचे विद्यार्थी असाल तर तुम्ही बिंदास निवडावी अशी संस्था म्हणजे सिद्धार्थ करिअर अकॅडमी नागपूर. कारण मी तिथे खूप वेळा व्हिजिट केलेला आहे. तिथचा इन्फ्रास्ट्रक्चर, तिथचा टीचिंग स्टाफ, तिथचे ओनर सर्वांशी व्हिजिट केलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ती सजेस्ट करू शकतो. आणि लास्ट इयर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, मी इन्फिनिटी अकॅडमीचा विद्यार्थी होतो, ठीक आहे. त्यामुळे मी इन्फिनिटी अकॅडमी तुम्हाला सजेस्ट करतो विद्यार्थी मित्रांनो, कारण मी इन्फिनिटी अकॅडमीत स्वतः प्रशिक्षण केलेलं आहे. जर तुम्ही पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातील विद्यार्थी असाल तर इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुम्ही बिंदास प्रशिक्षण घेऊ शकता. तिथचा टीचर स्टाफ, तिथचं इन्फ्रास्ट्रक्चर, डेस्क, कॅमेराज, जे फ्लॅट पॅनल असतात, आपलं स्मार्ट बोर्ड, सर्व सुखसुविधा तिथं तुम्हाला अवेलेबल आहे. पाण्याची सुविधा असो, सर्व फॅसिलिटीज तुम्हाला किटपासून तर पूर्ण स्टायपंड मिळेपर्यंत पूर्ण टीचर स्टाफ आणि तिथचं मॅनेजमेंट टीम तुम्हाला मदत करणार आहे. जर तुम्ही नाशिक आणि पुणेचे विद्यार्थी असाल तर इन्फिनिटी अकॅडमी पुणेला पहिली पसंती देऊ शकता. नागपूरचे असाल तर सिद्धार्थ करिअर अकॅडमीला तुम्ही पहिली पसंती देऊ शकता. बाकी तुमची इच्छा आहे. संपूर्ण निर्णय जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. सजेस्ट तुम्हाला कोणीही करू शकते, मी करू शकतो, तुमचे जुने टीचर स्टाफ, तुमचा फ्रेंड सर्कल सर्वच तुम्हाला सजेस्ट करू शकतात, परंतु निर्णय तुमचा आहे. परंतु फर्स्ट प्रायोरिटी तुमची हेच आहे की तुम्ही प्रेफरन्स फॉर्म फिलअप करून घ्या. ओके, धन्यवाद.